नमस्कार, माझे नाव गणेश विदुभाषे. मी आता 6वी मध्ये शिकतो. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानकनेरगाव, तालुका सेनगाव, जिल्हा हिंगोली. मी ग्रंथालयामधून एक पुस्तक आणले. आमच्या शाळेमध्ये एक ग्रंथालय आहे. मी माझ्या ग्रंथालयामधून एक पुस्तक आणलेले आहे. त्या ग्रंथालयामधून एक पुस्तक आणलेले आहे. या पुस्तकाचे नाव आहेत आई बाबा हरवले. याचे लेखक आहेत वनिता पिंपळखरे. याची किंमत आहे फक्त 50 रुपये. तुम्हालाही जर हे पुस्तक पाहिजे असेल तर तुम्हीही घेऊ शकता. तर मी तुम्हाला ती गोष्ट सांगतो. एकदा बंटी नावाचा एक मुलगा राहत होता. तो खूप हुशार होता. त्या मुलाला काहीच कमी पडत नव्हते. त्याचे आई बाबा एकदा म्हणू लागले होते की त्याला, बंटी तू आमच्यासाठी काय करशील? तो म्हणाला, आई बाबा तुम्ही माझ्यासाठी खूप चांगले आहात. तुम्ही जर माझ्यासाठी चांगले नसते तर काय झालं असतं कानू? आई म्हणाली. बरं. बाबा म्हणाले, असं काय? आता आम्ही तुझी परीक्षा घेतोय. तू त्या परीक्षेमध्ये पास होशील तरच आम्ही तुला हे करू शकतो. नंतर आई म्हणाली, असंच करूया. बंटी बाळा तू जरा बाहेर जा. आम्ही दोघे तुझ्यासाठी काहीतरी प्लॅनिंग करून ठेवतो. नंतर त्यांच्या आईबाबाने प्लॅनिंग करून ठेवली होती. त्यानंतर त्यांनी ती प्लॅनिंग केली होती. ती खरंच खूप चांगली होती. त्या प्लॅनिंगमध्येच खरंच खूप चांगली होती. त्यांची प्लॅनिंग होती की आम्ही हरवले. आई बाबा हरवले. नंतर बंटीने विचार केला, आता काय असेल बरं? त्याने त्याच्या मित्राला विचारले होते की बंटीचा मित्र होता. त्याचे नाव होते रोहन ही खूप चांगला होता. रोहन म्हणतो, अरे तुझे आई बाबा हरवले आहेत असं समजून तू घेशील का? त्यानंतर बंटीने विचार करून हो म्हणला होता. बंटीने चांगला खूप विचार केला होता. ते म्हणले, आपले आई बाबा जर हरवले असते तर आपलं काय झालं असतं? आई बाबा आपले किती चांगले आहेत ना. आई बाबा हरवले तसेच ते चांगले आहेत ना. तर रोहन त्यांच्या घरी गेला होता. रोहन त्याच्या घरी गेला आणि बंटी पण त्याच्या आई बाबाकडे गेला होता. त्याने प्रश्न विचारला. तर त्याने बंटीचा मित्र रोहनने प्रश्न विचारला होता. तोच प्रश्न त्याने आई बाबालाही विचारला होता. आई बाबा हे त्याला हो म्हणले होते. हां चाल, तू कोणता प्रश्न विचारला होता सांग बघू आम्हाला. नंतर तो म्हणला, आई बाबा जर हरवले म्हणजेच तुम्ही दोघंही हरवले असते तर माझं काय झालं असतं? तसंच आई म्हणाली, अरे आई बाबा तुम्ही माझ्यासाठी खूप चांगले आहात. तुम्ही माझ्यासाठी काही पण करू शकाल. माझ्यासाठी तुम्ही फक्त एवढंच करा. तुम्ही हरवू नका. धन्यवाद. इथेच माझी गोष्ट संपली.